नमस्कार राजेजी जोशी दादा, अनघताई, ऋताताई आणि सर्व साधक. दादा, आ- आमच्या आराधना समूहावर आपले स्वागत आहे. दादांची ओळख करून द्यायची झाली तर दादांचे आतापर्यंत 5 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. कापूस सरकीपासून सुतापर्यंत हे कापसावरील पुस्तक दादांनी प्रकाशित केले आहे. संवाद या अनियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. 12 वर्षे कल्याण वाचनालयाच्या अध्यक्ष या नात्याने काम केले आहे. सध्या चर्नी रोड येथील हिंदुस्थानी प्रचार सभा या ग्रंथालयाचे सल्लागार म्हणून काम पाहत आहे. त्यांची हिंदी कवितांचा संग्रह आणि अनुवादित कथा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आज दादा अक्क महादेवी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद दादा. मी तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. अक्क महादेवी आजही आजही श्रीशैलला गेल्यावर ती जी गुहा आहे, ज्या गुहेमध्ये तिने तपश्चर्या केली, ती गुहा आजही तिथे आहे. राजाने आपल्या अधिकाराचा वापर केला आणि तिच्या आई वडिलांना तुरुंगात डांबलं, मृत्यूदंड ठोठावला. तिच्या पुढे पर्याय एकच होता, विवाह बंधन आणि आई वडिलांचे प्राण वाचवणे. आपल्या शिवभक्त आई वडिलांना वाचवण्यासाठी तिने आपली आहुती द्यायचा निर्णय घेतला. राजाला 3 अटी सांगितल्या. 1, माझ्या इच्छेप्रमाणे शिवभक्ती करेन. 2, माझ्या इच्छेनुसार संसार करेन. 3, आपल्या मर्जीनुसार भक्तीसाठी वेळ देईल. याचं उल्लंघन होता कामा नये. फक्त 3 अपराध क्षम्य असतील. त्यानंतर विवाह बंधन तुटेल. अहंकारी आणि वासानंद राजाने या सगळ्या अटी मान्य केल्या. लग्न राजेशाही थाटात पार पडलं. आई वडिलांचे प्राण वाचले. विवाहानंतर ती दिवसभर भजन, पूजन आणि शिवचिंतनात असे. भाव आणि समाधीत शिवगीतांचं गायन करत असे. विवाह बंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला आर्ततेने आळवत असे. सूर्यास्ताला शिवभक्तांना निरोप देताना ती बेचैन होत असे. तिच्या भावपूर्ण तन्मयतेने तिचा पती तिच्याकडे अधिकच आकृष्ट होत असे. तिच्या मनात शिवाचं आकर्षण, तर तिच्या पतीच्या मनात वैषयिक आकर्षण. या ठिकाणी मला सांगायला ऍड करायला आणखीन आनंद होतो किंवा करायलाच पाहिजे की त्या काळातलं छोटा मोठा वृद्ध तरुण ह्या ज्या काही त्या काळातल्या जे विकार आहेत, मानवी वृत्ती आहे, ती सगळी संत आपल्या कवितेत मांडतात. हा राजा सुद्धा इतका लंपट आणि विषयी होता की त्याला विषयाशिवाय काहीच सुचायचं नाही. आणि म्हणून त्याने तिला तिच्या आराधनेत बाहेर खेचलं. तिचे कपडे ओढले, तिची साडी ओढली. तो तिचा ध्यानभंग होता. ती म्हणाली, अरे, या देहासाठी तू मला इतके कष्ट दिलेस? राजा म्हणाला, तू तर माझी संपत्ती आहेस. मी हवं ते करू शकतो. तुझी वस्त्र, दागिने सर्व माझी आभूषण आहेत. ती ज ती त्या जशी उभी होती तशी थरथरत उभी राहिली. आपल्या अटींचा भंग झालेला तिला समोर दिसत होता. शिवभक्तांचा अपमान हा पहिला अपराध होता. भक्तीच्या वेळी वासनेची अभिलाषा हा दुसरा आणि गुरुचरणाशी लीन असताना गुरुची आणि भक्तांची निर्भत्सना हा तिसराच. त्याच क्षणी तिने महालातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विवाहबंधन तोडलं. ती बाहेर पडली महालातून रस्त्यावरून थेट मल्लिकार्जुनाच्या भेटीसाठी श्रीशैलकडे. तिच्यासाठी शिव जिवंत प्राणसत्ता आहे. त्यानंतर शैल पर्वताकडे निघताना तिच्या अनेक, कारण ती नग्नच होती, तिला अनेक अपमान सहन करायला लागले, अनेक अत्याचार सहन करायला लागले, अनेकांचे टणके टाणे बाणे ऐकायला लागले. आणि त्यामुळे ती मात्र विचकली नाही. ती पुढं जसजशी जात राहिली, जंगलातून काट्या कुट्यातून, अन्न नाही, पाणी नाही, फक्त एकच शिवाची आराधना. आणि हे सगळं करताना तिला बसवण्णांनी स्थापन केलेला अनुभव मंडप लागला. या ठिकाणी एक गोष्ट सांगायला पाहिजे की 12व्या शतकामध्ये उत्तरेमध्ये तुर्की लोकांचा अत्याचार होते, लुटमार होती. आणि दक्षिणेकडे म्हणजे कर्नाटक
आंध्र या सगळ्या राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणात धार्मिक तेढ होती. म्हणजे तिथल्या पुजाऱ्यांनी, तिथल्या ब्राह्मणांनी मंदिरामध्ये इतका कर्मठपणा की सर्वसामान्य जनतेला तिथे जाणं सुद्धा मुश्किल झालं. अशा वेळेस तिथल्या राजाचे जे अर्थमंत्री होते त्यांनी बसवेश्वर म्हणजे त्यांना बसवण्णा म्हणतात, त्यांनी सगळ्यांना शिवाचं लिंग आपल्या गळ्यात अडकवायला दिलं आणि शिवभक्ती करायची तर मंदिरात जायची काही गरज नाही. तुम्ही आपल्या आपल्या समोरच शिवमंदिर शिवाचं पिंड ठेवून तुम्ही त्याची उपासना करू शकता. आणि त्यामुळे 11व्या शतकापासूनच शिवभक्त शिवभक्ती तिथे होऊ लागली. आणि महादेवीचे आई वडील हे शिवभक्त होते. तिचा जन्म त्यांच्याच पोटी झाला होता. त्यामुळे ती जी उपासना होती ती तिच्या रक्तातच होती. ती जसजशी पुढे जाऊ लागली त्या मंडपाकडे, अनुभव मंडपाकडे, तिथे सगळ्यांची चलबिचल झाली की एक नग्न स्त्री अनुभव मंडपात येते. आणि अनुभव मंडपात येणाऱ्या त्या स्त्रीला अडवायला सगळे जण पुढे सरसावले. कोणीच तिला हात लावायला तयार नव्हते. परंतु त्या अनुभव मंडपातून येताना तिच्यामध्ये अनेक बदल होत गेले. शरीरयष्टी कृश झाली. तिच्या मासिक धर्म सुद्धा नाहीसा झाला आणि तिच्या सगळ्या अंगावर विभूती असली गेली. त्यामुळे ती ओळखू सुद्धा येईना. त्यामुळे तिथे जे बोमय्या होते ते बाहेर पडले आणि त्यांनी तिची मानसिक अवस्था तपासली, तिची शारीरिक अवस्था तपासली. त्यांना त्या तिथे कुठेही विभूतीशिवाय काहीच दिसलं नाही. आणि मग तिला अनुभव मंडपात प्रवेश मिळाला. अनुभव मंडपामध्ये अनुभव मंडपामध्ये गेल्यावर सुद्धा तिला अनेक प्रश्नांना सामोरं जायला लागलं. आणि त्यांनी तिची अनेक कठोर परीक्षा त्या ठिकाणी घेतली. तिला विचारलं की बाई, तू नाहीतरी वस्त्रातून मुक्तच झालीये, मग देहाच्या शरीर धर्म हे देह तुझ्या केसाने कसा झाकला? कारण महालातूनची ती बाहेर पडली, अंगावर वस्त्र नाही, फक्त तिच्या लांब सडक केसांनी तिची इज्जत, तिची अब्रू वाचवली होती. ते सगळं झाकलं गेलं होतं. तर ती त्यांना म्हणाली, महाराज माझी तर तयारी आहे, पण हे बघण्याची तुमची तयारी नाहीये. तेव्हा प्रभू खजील झाले. आपण या दृश्यासाठी परिपक्व नाही आहात असं तिने सर्वांसमोर सांगितलं आणि सगळे नतमस्तक झाले. तेव्हाच बसवण्णांनी तिला नाव दिलं अक्क महादेवी. अनुभव मंडपातील अनुभवांनी काय झालं? तिची आंतरिक शुद्धी झाली. दीक्षा प्रक्रिया तिने जवळून बघितली. गुरुची ऊर्जा शिष्यात कशी उतरते हे अनुभवलं. याच ठिकाणी तिला एकांत साधनेचा मार्ग सापडला. काही महिन्यानंतर ती शैल पर्वताकडे निघाली. अनुभव मंडपापासून 700 किलोमीटर दूर आपल्या महादेवाकडे. कृष्णा नदीच्या गुहेत तिने एकांत साधना केली. तिच्या शेवटच्या काळात तिचे आई वडील तिला घ्यायला आले होते, पण तिने त्यांना नम्रपणे नकार दिला. मग कधीतरी राजा क्षमा मागण्यासाठी आला. त्याने अनेक अर्जव करून परतण्याची विनंती केली, पण ती तपश्चर्येत इतकी पुढे गेली होती, साधनेत इतकी रममाण झाली होती की तिथून मागे फिरण्याचा काही प्रश्न नव्हता. श्रीशैलला जवळजवळ 10 वर्ष नग्न साधना केल्यानंतर 1960च्या आसपास ती अंतर्धान पावली, शिवात विलीन झाली. नग्न साधनेच्या अनुषंगानेच मला ओशो सुद्धा आठवतात की सुरुवातीला ओशोंनी सुद्धा नग्न साधनेचा पुरस्कार केला होता आणि त्यांच्यावर खूप टीका झाली. परंतु अल्लामा प्रभू जे त्या अनुभव मंडपातले प्रमुख होते, त्यांच्याकडनं ती अनेक गोष्टी शिकली. दीक्षा ही सामाजिक
आर्थिक गोष्ट नाही, तर ती आंतरिक प्रक्रियेचा भाग आहे, असं ती अल्लामा प्रभूंच्या अनुभव मंडपात शिकली. संत कवयित्रींचा विचार करताना एक नेहमी वाटतं, की संतांना दिलेलंच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांना तर वाईट टाकलंय, तुकारामाचे अभंग बुडवले. परंतु ह्या स्त्री संतांमध्ये लल्लेश्वरी आणि महादेवी यांच्यातलं साम्य म्हणजे यांना समाजाने प्रचंड त्रास दिला. राजाने जरी तिचा राजाच्या महालातनं जरी ती निघाली होती, तरी 800 किलोमीटर अनुभव मंडपापर्यंत जाईपर्यंत तिला अनेक अवहेलना सोसाव्या लागल्या. आणि त्या अवहेलना हे हे जे कविता म्हणजे शेवटी असतं काय, अनुभवच असतात. फक्त ते वेगळ्या शब्दात. आणि महादेवीच्या रचना ह्या कविता नाहीत, पण तो संवाद आहे तिच्याशी, मल्लिकार्जुनाशी. आणि हे अनुभव ती त्याला सांगते की बाबा रे, ती एका ठिकाणी म्हणते कि जैसे रेशम का कीड़ा बुनता है अपना घर, सप्रेम अपनी मज्जा से और मर जाता है अपनी देह से लिपटे, वैसे मैं जलती हूँ अपनी देह की इच्छा में, चीर डालो प्रभु कामना से भरा मेरा हृदय. महादेवीच्या वचन आपल्याला खूप व्याकुळ करतात. तिचे बोल तिने कधीही लिहिलेले नाही. त्यात कुठेही काटछाट नाही. त्या कविता, त्या रचना लोकांनी तोंडपाठ केल्या. त्याला कुठला छंद नव्हता, अलंकार नव्हता. एका भक्त स्त्रीच्या हृदयातला तो अग्नी होता आणि त्यातून निघाली उत्स्फूर्त आलाप होता. महादेवी, मी आधीच सांगितलं की ती अनन्य सुंदरी होती. तिने आपल्या सुंदरतेचा स्वतःच वध केला. भक्तीवर झालेल्या देहाच्या अतिक्रमणाचा वध तिने केला. तिने पंचतत्वांच्या लीळा समजून घेतल्या, साकारात प्रेम केलं आणि निराकारात लीन झाली. पूर्वतत्वाला आपलंसं केलं, साधलं. आणि याचे अनेक संकेत तिच्या वचनांमध्ये आहेत. भेज, ती एका रचनेत म्हणते, भेज दो मुझे दर दर, हाथ फैलाए भीख मांगने को, और अगर मांगू भीख तो मत देना उन्हें, और अगर वो दे दे तो देना उसे धरती पर, और अगर वो गिर जाए तो मेरे उठाने से पहले ले जाने देना उसे कुत्ते को, ओ मल्लिकार्जुन. या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं की तिच्या सगळ्या कविता ह्या मल्लिकार्जुनला उद्देशून आहे. आणि तो संवाद आपल्यालाही असं वाटतं की अरे, आपणही मल्लिकार्जुनशी संवाद करतो, त्या परिस्थितीवर बोलतो. नातं नाही, गोतं नाही, फक्त मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन. आणि लल्लेश्वरीचे हेच वैशिष्ट्य होतं. तिचे ते अव्यक्त अनुभव, आपण खरं त्या अनुभवांपुढे नतमस्तक होतो. आणि असं वाटतं की हा आपल्याही पुनर्जन्माचा क्षण आहे. पुनर्जन्म आध्यात्मिक अंगाने घेतोय. आणि एक एक मला नेहमी वाटतं, मी आज तिच्या काही कविता तुमच्या समोर सादर करणार आहे, की महादेवी हे एका तासातलं व्याख्यान नाही, आख्यान नाही. तिचं सगळं चरित्र वाचायला पाहिजे. कदाचित संयोजकांचा हाही उद्देश असेल की आपल्याला उत्सुकता निर्माण व्हावी. नाही, खूप साहित्य उपलब्ध आहे. मराठीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे फार कमी साहित्य अक्क महादेवीवर आहे. लल्लेश्वरीवर आत्ताच नुकतंच बरंच साहित्य आलेलं आहे, पण अक्क महादेवीवर नाहीये. तेव्हा आपल्याला ह्या साहित्याचं म्हणजे सांगायची गोष्ट कशी, की 1160 मध्ये ती विलीन झाली शिवामध्ये. आणि त्याच्यानंतर 13वं शतक उजाडायला लागलं, तेव्हा तिचं सगळं चरित्र हे लोकांसमोर आलं. ते कानडीत आलं. तिथल्या लिंगायत समाजाने ते केलं. आणि जी अक्क महादेवी होती ती लिंगायत होती.
परंतु तिला जातीपातीचं काही नव्हतं. तरी राजा जैन होता, तिचा विवाहाला विरोध होता, की तिला त्याच्यात पडायचंच नव्हतं, विवाह करायचाच नव्हता. ती म्हणते माझा विवाह प्रत्यक्ष शिवाशी झालाय आणि शिवाशी विवाह झाला, परत विवाह करण्याचा काही प्रश्नच नाही. मला इथे तुम्हाला ती मल्लिकार्जुनला विचारते, मैं आप में न होने पर कहाँ होती हो, बताओ भला. तिने आपल्या विवाहाचं वर्णन, जे ती म्हणते की माझा मल्लिकार्जुनशी विवाह झालाय, तिचं वर्णन केलंय. माझ्या गुरुस माझं कन्यादान करणारा पिता बनला. आत्मलिंग हाच वर होता, मीच वधू होते. जगातले सर्व जन माझे आई वडील नातेवाईक होते. या विवाहातला माझा शृंगार कसा होता सांगतो. श्री गुरुच्या चरण तीर्थाने मी सुस्नात झाले. हळदीच्या स्वरूपात शिवाची भस्मरूपी विभूती माझ्या अंगाला लावण्यात आली. माझे वधू वस्त्र अनोखे होते. आकाशरूपी श्वेत पारदर्शक वस्त्र मला दिगंबरूपी साडी नेसवली गेली. शिवप्रिय रुद्राक्षने विविध अलंकार माझ्या अंगावर घातले गेले. हार, कंकण, बाजूबंद, कमरपट्टा सर्व रुद्राक्षाचे सजवले गेले. सौभाग्याचं कुंकू शिवभक्तांनी लावलं. डोक्यावरचा घुंगट साक्षात शिवरक्षण करणारा होता. हे मल्लिकार्जुन, मी साक्षात तुला वरलंय, मग माझ्या आत बाहेर असलेला शृंगार तुझ्यापासून वेगळा राहिलेलाच नाही. हे सगळं तिचं जेव्हा लिखाण आपण वाचतो ना, गलबलून येतं. ती पुढे म्हणते की माझा विवाह मंडप म्हणजे पाण्याचा, म्हणजे जलतत्वाचा. त्यावर ज्वालेचं छप्पर बसवलंय, तेजतत्व. पाय नाही, डोकं नाही, अशा वराशी माझा विवाह केला जातो. अशा वराशी एकरूप होण्यात शाश्वतचा लाभ असतो. हे हे सगळं विलक्षण तिचं जे चरित्र आपण तिच्या कवितांमधनं समजून घ्यायचं. खरं कविता ह्या चरित्र नसतात, कुठल्याही कवीच्या कविता त्याचं चरित्र नसतंच. परंतु परंतु ते जे ते त्या कवितातला जो अर्थ आहे तो आपल्याला समजून घ्यायला लागतो. तिच्या काही रचना ज्या यांनी अनुवादित केलेल्या आहेत, त्यातले मी तुम्हाला काही रचना वाचून दाखवतो. या हिंदीत आहे, बघू कधीतरी मराठी त्याचा अनुवाद करता आला तर करू. सूर्य जैसा ज्ञान, किरण जैसी भक्ती, सूर्य बिना किरण नहीं, किरण बिना सूर्य नहीं, ज्ञान रहित भक्ती, भक्ती रहित ज्ञान कैसा. मल्लिकार्जुन. सगळे प्रश्न ती मल्लिकार्जुनला विचारते. अमृत पीने वाले शिशु को विषपान कराओगे क्या प्रभु. शीतल छाया में बढ़ते पौधों को अग्नि की बाढ़ लगाओगे क्या प्रभु. तुम्हारी करुणा से, तुम्हारी करुणा के इस शिशु से बाजित की बात कराओगे क्या प्रभु. पुढची कविता आहे. शून्य को लिंग कहूं क्या, शून्य को लिंग कहूं क्या, चीर देने से बचेगा कुछ नहीं. पहाड़ को लिंग कहूं क्या, चढ़कर खड़े होने से बचेगा कुछ नहीं. पेड़ पौधों को लिंग कहूं क्या, पत्तों को काट देने से बचेगा कुछ नहीं. लिंग जंगम के चरणों को ही सब कुछ मानने वाले संगम बसवन्ना की बात न मानने से ही ऐसी दुर्गति हुई मेरी. मल्लिकार्जुन. पुढची कविता आहे. छोड़ना चाहूं छुट्टी नहीं माया, छोड़ना चाहूं छुट्टी नहीं माया, न छोड़ू तो पीछा करती है माया. योगी को योगिनी बनी माया, योगी को योगिनी बनी माया, श्रमण को श्रमणी बनी माया, यति को ठगिनी बनी माया. तुम्हारी कसम, मैं नहीं डरने वाली तुम्हारी माया से. ओ मल्लिकार्जुन. पीड़ा में अंधा हो गया है मन, पीड़ा में औंधा हो गया है मन, ठंडी हवा बन गई है ज्वाला, तपने लगा है पूर्णिमा का चांद, अशांत मेरा मन जैसे नगर द्वार पर लुटेरा. माँ, उसे समझाओ, लौटा लौटा लाओ उसे, रूठ गया है मल्लिकार्जुन मुझसे. क्यों, हम दो हैं, एक ही तन है, एक ही मन, तब और किस मन से ध्यान करूं देव.
तब और किस मन से ध्यान करूं देव, किस मन से रहूं संसार में तल्लीन। हाय हाय हुआ अनर्थ, न लोक की हूं न परमार्थ की, दो गायों के बीच छोड़ दिए बछड़े सी। बेलपत्र और बेलफल को एक मान, पकड़ा जाता है कैसे मल्लिकार्जुन। 11व्या शतकातल्या महादेवीच्या रचना आजही व्याकुळ करतात. आज 21वं शतक चालू आहे. 21व्या शतकातही त्या आजच्याच वाटतात. कारण आज सुद्धा स्त्रियांवरील अत्याचार तसूभर पण कमी झाले नाही. आपण दररोज पेपरमध्ये वाचतो. ही वृत्ती जी आहे, ही वृत्ती नाहीशी व्हावी म्हणूनच नवरात्रासारखे देवीचे उत्सव केले जातात. देवीला आदिशक्ती मानली जाते. पण आपल्याला आदिशक्तीची सुद्धा तमा नाही. इतकी आपण ही वृत्ती आज आहे असं नाही. 11व्या म्हणजे अंडाळ वाचा, कोणी वाचा, त्या अंडाळ बिचारीला तर अश्लील ठरवून टाकलं होतं समाजाने. कारण तिने श्रीकृष्णाशी प्रत्यक्ष जे काही नातं असतं नवरा बायकोचं ते तिने आपल्या कवितेत मांडलं. आणि म्हणून अक्क महादेवीच्या कवितेत पुरुष व्यवहारातली कुरूपता आहे, छेडछाड आहे, जोर जबरदस्तीची अनेक उदाहरणं आहेत. तिची वचनं इतकी व्याकुळ करतात की आपण सांत्वनाहीन होतो. स्त्रीसाठी संसाराचा रस्ता आणि भक्तिमार्ग दोन्ही खडकर आहे का? होय. 12व्या शतकात ते होते, आजही आहे. असं अक्क महादेवीच्या रचनांवर वाटतं. आणि आजचं वर्तमान आपण जर बघितलं तर असंच वाटतं. एका कवितेत ती म्हणते, हा सगळा अनुभव आहे. आणि म्हणून हे जे तिचे जे उद्गार आहेत ते अनुभवातून आलेले आहे. ओ भाइयो क्यों कसते हो बोल, बाल बिखेरे मुरझाए मुखड़े, सुखी देह लिए स्त्री पर। ओ पिताओं क्यों सताते हो स्त्री को, उसके अंग में नहीं प्राण, छोड़ दी उसने यह संसार, त्याग दी इच्छा, हो गई भक्तीन। हे काय, हे सगळे अनुभव काय सांगतात की भाई असो, पिता असो, म्हणजे वृद्ध असो, तरुण असो, हे सगळं समाजाचं चित्रण कविता करते. तिने त्याच्यातनं मल्लिकार्जुनशी संवाद साधला, शिवतत्वाशी संवाद साधला, ती शिवतत्वात विलीन झाली. हे सगळं खरं आहे. तो तिच्या प्रकृतीचा भाग होता. पण त्या अनुभवातून जाताना जे काही समाजाचं चित्रण, जसे आगगाडी जाते आणि आपल्याला सगळी झाडं वगैरे सगळी दृश्य दिसतात, तसं ती गेली अरे 1500 किलोमीटर शिवमोगापासून श्रीशैलला जायचं चालत. आता तर आपण आगगाडीने जातो, पण श्रीशैलला ती चालत गेली आणि इतके समाजाचे अनुभव घेतले की ते अनुभव आज आपल्याला विषण्ण करतात. मी काही काही कविता तुम्हाला जेव्हा दाखवतो, मेरी काया प्रसाद है, मेरा जीव प्रसाद है, मेरा प्राण प्रसाद है, मेरा मन प्रसाद है, मेरा धन प्रसाद है, मेरा भाव प्रसाद है, मेरा भोजन प्रसाद है, मेरा समभोग प्रसाद है। मल्लिकार्जुन प्रभु सब तुम्हारा प्रसाद है, जिसे ओछती बिचाती हूँ। पुढची कविता आहे, तन मागोगे तो तन देकर होऊंगी शुद्ध। मल्लिकार्जुनला ते म्हणते, तन मागोगे तो तन देकर होऊंगी शुद्ध, मन मांगोगे तो मन देकर होऊंगी शुद्ध, धन मांगोगे तो धन देकर होऊंगी शुद्ध। तुम जो भी मांगो, यदि पीछे हटूं या देखूं अगल बगल, काट देना मेरी नाक, फिरूं यदि अपने वचन से, ले लेना मेरा सिर। ओ मल्लिकार्जुन, भूख तू यहाँ थम, यहाँ थम, प्यास तू यहाँ थम, यहाँ थम, नींद तू यहाँ थम, यहाँ थम, काम तू यहाँ थम, यहाँ थम, क्रोध तू यहाँ थम, यहाँ थम, मोह तू यहाँ थम, यहाँ थम, लोभ तू यहाँ थम, यहाँ थम, मद तू यहाँ थम, यहाँ थम, विद्वेष तू यहाँ थम, यहाँ थम, चराचर तुम सब हाथ, मैं पहुंचने चली मल्लिकार्जुन को,
अति आवश्यक संदेश, मेरा प्रणाम प्रभु, मेरा प्रणाम प्रभु. पुढची एक कविता आहे. जान पाएगा कभी आकाश की गहराई, चक्कर लगता गीत, चक्कर लगाता गिद्ध, कैसे जानता है चंद्रमा. जान पाएगी कभी जल की गहराई, किनारे उगी खरपतवार, जैसे जानता है कमल. जान पाएगी कभी फूलों की गंध, भिन भिनाती हुई मक्खी, जैसे जानती है मधुमक्खी. ओ मल्लिकार्जुन, ये सब केवळ तुम जानते हो. ही जी आर्जव आहे ना, ही जी आर्तता आहे ना, भक्ताला नेहमी लीन व्हायला लागतं. समाजामध्ये सुद्धा, परमेश्वराकडे सुद्धा. पण या लीनतेचा समाज जितका फायदा घेतो, त्यामुळे अक्क महादेवी, अंडाल या सगळ्यांचं आयुष्य किंवा आपल्याकडे सुद्धा काय काय त्या मुक्ताबाईने दिवस काढले जेव्हा आपल्या आई वडिलांना सोडावं लागलं. त्यानंतर मी आणखीन एक दोन कविता वाचतो आणि मग काही तुम्हाला विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता. भूख के लिए गांव का दिया भिक्षा अन्न, प्यास के लिए नदियां कुएं तालाब, सोने के लिए मंदिरों के खंडहर, आत्मा के संग को तुम मेरे पास, ओ मल्लिकार्जुन. ती ती पूर्णपणे शिवमय झाली होती, इतकी शिवतत्वामध्ये ती हे झाली होती की बाकीचे कुठलेही व्यवहार तिच्या दृष्टीने गौण होते. शिव तेच सत्य होतं. शिवाची सत्ताच ती मानायची. तिने कधी राजाची सत्ता मानली नाही. राजाचा त्याने कितीही जोर जबरदस्ती केली तरी तिने त्याला कधीच थारा दिला नाही. उलट तिला त्याच्यातनं मुक्ती पाहिजे होती. ती शिवाला सारखी हवायची की बाबा रे, मला ह्याच्यातून सोडव, मला ह्याच्यातून सोडव. आणि शिवाने तिची प्रार्थना ऐकली. हे संतांच्या चरित्राचं हे जे विशेष असतं ना, हे इतकं आपल्याला हळवं करतं. आणखीन एक दोन प्रसंग मला तुम्हाला सांगायचे. तो राजा जेव्हा तिच्याकडे तिला घ्यायला आला श्रीशैल पर्वतावर, तेव्हा खरोखरीच राजाने सुद्धा तिला ओळखलं नाही. इतक्या तिच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला होता. ती त्याला म्हणाली की माझं असं रूप घेऊन काय तू काय करणार. हे माझं रूप माझ्या प्रिय शिवालाच मंजूर आहे. त्यालाच मी समर्पण केलंय. आता मी कोणाची होऊ शकत नाही. मला असं वाटतं हा जो समर्पण भाव आहे ना, जो अध्यात्मामध्ये परमेश्वराच्या प्रती फार आवश्यक असतो. आणि हे सगळ्या संतांची चरित्र वाचण्याचं कारण एकच असतं की हे आपल्याला सांगत असतात समर्पण, सम अनन्य शरण जा. आणि गुरुला काय किंवा ह्या सगळ्या संतांच्या शिकवणीतून आपण एकच बघतो की आपल्याला परमेश्वराला, गुरुला शरण गेल्याशिवाय कुठलाही. मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतो की आपण गुरुला शरण गेलो नाही तर आपण काहीही करू शकत नाही. आपण आपले नाहीच आहेत. करता करविता हा गुरु आहे. जे अक्क महादेवीने मानलं की अरे तूच हे सगळं महादेवा करतोय. मल्लिकार्जुन, हे सगळं तुझी लीला आहे. माझं काय, तू सांगतो तसं तू सांग, मी करते. पण तिचे भाव इतके शुद्ध होते की ती पूर्ण शिवमय होऊ शकली. आपल्याला देहविकाराने आपले जे काही मोह माया आहेत, देहविकार आहेत, त्यांना आपण सिक्के घातलेलो आहोत की आपण प्रत्यक्ष देव नेहमी की प्रत्येक कृष्ण जन्म घेऊन आपल्यासमोर उभा तरी आपण त्याला ओळखू शकणार नाही. कारण ती दृष्टीच नाहीये. ही जी आपल्याला दृष्टी आहे ही देहाची दृष्टी आहे. पण परमेश्वराला, शिवाला, रामाला बघताना आपल्याला आतली दृष्टी लागते. आणि ती आतली दृष्टी ही अध्यात्मासाठी फार जरुरी आहे. मला असं वाटतं इथे मी थांबलेलं बरं. आणखीन बरंच सांगता येईल, पण महादेवीचं अक्का महादेवी सांगणं हे खरोखरीच एक मोठंच प्रकरण आहे. आणि ते त्याच्यात तुम्हाला अल्लामा प्रभू सांगायला लागेल. तिथला सत्संगाचा अनुभव सांगायला लागेल. अनुभव मंडपामध्ये ती किती दिवस राहिली. पण ते सगळं राहताना तिची अलिप्तता, तिचं समर्पण हे तिथल्या लोकांना सुद्धा एक वेगळा अनुभव देऊन गेले.
आधी सगळ्यांनी कोणीतरी नग्न स्त्री येते म्हणून तिच्यावर विरोध केला. पण जेव्हा ती आली आणि जेव्हा तिने तिला सगळे तिच्या वाणीने, तिच्या तेजाने जेव्हा सगळे आपलेसे झाले, तेव्हा त्यांना ही विभूती म्हणजे एक साक्षात देवी वाटली. हा जो अनुभव, मंडपातला अनुभव तिचा होता, तो पण मला तुम्हाला पण तो खूप मोठा अनुभव आहे. बसवण्णा किंवा बसवेश्वरांनी जे काही 12व्या शतकात ती शिवलिंग सगळ्यांना देऊन क्रांती केली. अरे किती मुजोरपणा होता तिथल्या पुजाऱ्यांचा, तिथल्या ब्राह्मणांचा, ह्यामुळे झालं काय, की समाज एकमेकात जातीपातीत विखुरला गेला. लिंगायत समाज निर्माण झाला. कारण ते लिंगाची पूजा करत त्यामुळे लिंगायत समाज निर्माण झाला. आणि अशा तऱ्हेने त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व, पण त्यांचं एकच होतं की शिवाची भक्ती. बाकी त्यांना काहीही माहिती नव्हतं. आणि हे जे बसवेश्वरांचं म्हणजे एक अनुभव तिथे सांगितला की ते केरळमध्ये गेले असताना कोणीतरी प्रवासी भेटले आणि ती एक तामिळ बाई होती. तर ती काहीतरी गात होती. तेव्हा विचारलं मी की काय म्हणते ही? ते म्हणे की ती गाते. म्हणे काय गाते? तर म्हणे अक्का महादेवी. काय म्हणतो ते अर्थ काय त्याचा, मी त्याला विचारलं. ती म्हणाली की तुमने मुझे कंठ दिया तुम्हारे गुण गाऊंगी. कोण असं विचार करतो? आणि तिचा भेजो मुझे दर दर हात फैलाय भीक मागणे को, भूक के लिए गाव का अन्न, प्यास के लिए नदी. अरे ती बाई जी भीक मागणारी बाई होती, ती मल्याळी भाषेत जे गाणं म्हणत होती, ते मला त्या बाजूच्या माणसाने सांगितलं की ते अक्क महादेवीने लिहिलेलं आहे. हे अशी मौखिक परंपरेने आपलं सगळं ज्ञान हे ग्रंथबद्ध झालं आणि म्हणून ते आज आपल्यापर्यंत पोहोचलंय. अक्क महादेवी आजही, मी असं मला कोणी दोघा ठिकाणी सांगितलं की आजही श्रीशैलला गेल्यावर ती जी गुहा आहे, ज्या गुहेमध्ये तिने तपश्चर्या केली, ती गुहा आजही तिथे आहे. पण त्या गुहेत जाण्याची कुणाची हिंमत नाही. याचं कारण एक अक्क महादेवीचं पूर्ण अस्तित्व त्या गुहेमध्ये सामावलेलं आहे. आत 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 माझी पण उत्सुकता निर्माण झालेली आहे ती गुहा बघायची. पण त्यांनी जे सांगितलं की त्या गुहेमध्ये अंधार आहे, साप आहे, झाडझुड आहे, आणि तिथे ती कशी राहिली असेल? हे सगळं शिवाने करून घेतलं आणि शिवच करणारा असतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. महादेवाचा आपल्यावर वरदहस्त लाभो ही प्रार्थना करतो आणि थांबतो. खूप छान राजेशजी, नमस्कार. आम्ही सगळेजण अगदी हृदयापासून आपलं ऐकत होतो आणि पहिल्यांदाच अक्क महादेवीच्या रचना आम्ही ऐकल्यात. या आराधना ध्यान समूहाद्वारे मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याला हृदयापासून धन्यवाद देते. आपण पुन्हा पुन्हा यावं आणि अशा नवीन काही स्त्री संतांची किंवा लेखिकांची आम्हाला परिचय करून द्यावा ही प्रार्थना करते. इथेच हा कार्यक्रम थांबतोय. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद राजीवजी. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा सर्वांना.